मांडणार सज्ज आहे एनडीटीव्ही मराठी मंच अनस्टॉपेबल महाराष्ट्र 23 एप्रिल रोजी दिवसभर फक्त एनडीटीव्ही मराठीवर। पश्चिम नमस्कार, मी शिल्पा गुजर। सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या लाईव्ह शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। लैंगिक शिक्षण काळाची गरज का आहे या संदर्भात आपण गेल्या अनेक दिवसांपासून मार्गदर्शन सरांकडनं घेत आहोत आणि वेगवेगळे विषय या माध्यमातून हाताळले जात आहेत आणि डॉक्टर विजय दहीफळे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांसाठी करतात आणि प्रेक्षक अतिशय छान प्रश्न विचारतात। त्याच्यामुळे आपला हा शो खूप महत्वाचा ठरतो आहे, कारण की या निमित्ताने समाजामध्ये अतिशय छान जागरूकता निर्माण होते। कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे, पण त्याआधी सगळ्यात महत्वाची आठवण करायची माझ्या सगळ्या प्रेक्षकांना। सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक भेट म्हणून हवंय तर पटापटा फोटो काढायचे आहेत तुम्हाला आणि पाठवायचे ते आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती। आणि आजचा हा 3रा एपिसोड आहे आणि पुढचा जो असणार आहे तो 4था आणि त्याच्यानंतर आपण विजेते घोषित करणार आहोत। कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे, पण त्याआधी डॉक्टर विजय दहीफळे सर यांच्या अचीव्हमेंट्स बद्दल जाणून घेऊयात व्हिज्युअल्सच्या माध्यमातून। डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत। ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात। डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत। डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात। तर सगळ्यात आधी आपण सरांचं स्वागत करूयात। सर स्टुडिओमध्ये आलेले आहेत। सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात। नमस्कार। तर आजचा आपला विषय आहे पुरुषांमधील अंगांचे विभिन्न आकार आणि हा आपला भाग 4था आहे, लैंगिक शिक्षण काळाची गरज। या संदर्भात आपण हा विषय घेतलेला आहे। सर अतिशय प्रश्न मला वाटतं तुमच्या ओपीडी मध्ये असेल किंवा व्हॉट्सअपवरती आणि मेलवरती खूप प्रश्न येतात, त्याच्यामुळे आपण हा विषय कंटिन्यू करतोय। काय सांग? आणि सर्वांचे जे रिप्लाय आहेत व्हॉट्सअपवर, ईमेलवर, त्यांना खूप छान नॉलेज मिळालेलं आहे। इव्हन सर्वांनी येऊन सांगितलं की सर अशा आमच्या गैरसमजुती होत्या, पण त्यामुळे कमी झाल्या। सांगूया आपण। सर्वप्रथम आपल्या जगभरातील एनडीटीव्ही मराठीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत, तुमचं अभिनंदन देखील आणि तुमचं कौतुक देखील। का म्हणजे मी देखील सरप्राईज होतो की जेव्हा शिल्पा मॅडम सांगतात की तुम्हाला बक्षीस मिळण्यासाठी एक स्क्रीनशॉट पाठवा, दोघांचा स्क्रीनशॉट घ्या, अतिशय सिन्सिअरली तुम्ही घेता, तो पाठवता आणि त्यामुळेच आम्हाला मदत होते की त्या ठिकाणी तुम्हाला ते पुस्तक देण्यासाठी, काही प्रोटीन देण्यासाठी आणि सोबत काही मित्र असतील तर त्यांना देखील इथून पुढे हे प्रोटीन किंवा पुस्तक हे दिलं जाईल। लिंगाचे विभिन्न आकार 21 प्रकार आहेत। आपण पाहतोय 4था एपिसोड आहे आणि आपल्या पूर्ण एपिसोडमध्ये आपण अतिशय विस्तृतपणे ही पूर्ण माहिती आणि सर्वात महत्वाचं तुमचे प्रश्न, तुमच्या मनातले प्रश्न हे फार महत्वाचे ते घेणार आहोत आपण। नक्कीच ते घ्यायचे आहेत आणि त्याच्यामुळेच मला नंबर पुन्हा एकदा अनाउन्स करायचा आहे। 02269289372 02269289372 हा आमचा नंबर आहे। त्याच्यामुळे तुमच्या मनात काही प्रश्न असतील, अगदी कोणताही संकोच बाळगायचा नाहीये। मला माहिती आहे तुम्ही वाट बघत असता आठवडाभर की हा शो कधी येणार आहे, त्याच्यामुळे शो सुरू झालेला आहे। तुम्ही फोन करू शकता। 69289372 हा आमचा नंबर आहे। सर प्रश्न येतातच आहेत, पण त्याच्या आधी मला वाटतं व्हॉट्सअपवरती एक प्रश्न वारंवार विचारण्यात आला होता पिगमेंटेड पेनिसेस बद्दल। तर हे पेनिसेसचा प्रकार नेमका काय आहे आणि ते नॉर्मल असतात का? आणि त्याच पद्धतीने बऱ्याचदा स्त्रियांमध्ये देखील पिगमेंटेशन असतं, त्या दोन्हीतला फरक सांगूया आपण। नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी हे तुम्हाला का जाणून घ्यायचं, नॉर्मल एनाटॉमी काय असते, तुमच्या अंगांचा, बाह्यांगाचा आकार तर आपण पाहतच आहोत, पण पिगमेंटेड पेनिसेस बघा बऱ्याचदा काय होतं माहिती का, पूर्ण बॉडी आपली फेअर असते आणि पूर्ण बॉडी फेअर असताना त्या ठिकाणी लिंगाचाच भाग त्या ठिकाणी थोडासा डार्कर का असतो, त्याचं महत्वाचं कारण असं आहे की त्या स्किनमध्ये सर्वात जास्त मेलानिन पिगमेंट असतं। नुसतंच तो लिंगाचा भाग डार्क असतो का, नाही, त्याखाली जे स्क्रोटम असतं, ज्या ठिकाणी दोन्ही टेस्टिस किंवा अंडाशय आलेले असतात, तो देखील कोरुगेटेड म्हणजे असं रिंकल पडलेला भाग असतो आणि तो देखील तुम्हाला डार्क किंवा ब्लॅक कलरचा दिसतो।
आता महत्वाचा प्रश्न असा येतो की हे नॉर्मल आहे, हे पिगमेंटेड म्हणायचं काय ॲबनॉर्मल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, बरेचदा आपण एखादी केळी पाहतो का त्यावर असे डॉट 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 पडलेले असतात. तर अशा पद्धतीने जे पिगमेंट्स असतात ते टोटली नॉर्मल असतात. पण महत्वाचं असं आहे की या ठिकाणी त्यात काही इचिंग असेल, काही रेडनेस असेल, स्वेलिंग असेल तर ताबडतोब सेक्सॉलॉजिस्ट दाखवलं पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आणि नक्कीच या दोन्हीतला फरक त्यांना समजला पाहिजे. म्हणजे पिगमेंटेड नॅचरली आहे का काही आजारमुळे झालेले आहे हे कळण्यासाठी आपण ही विस्तृत माहिती दिलेली आहे. नक्कीच मला अजूनही पिगमेंटेड पेनिस बद्दल जाणून घ्यायचंय, पण आपल्याला एक फोन येतोय नांदेडहून, आपल्याशी बोलतोय प्रतीक्षा, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार प्रतीक्षाजी, बोला. सर, हेअर पेनिस काय असतात आणि त्याची काय ट्रीटमेंट असते त्याबद्दल माहिती द्या. मला परत एकदा विचारा, काय हेअर काय विचारलं? हेअर पेनिस काय असतात आणि त्याची काय ट्रीटमेंट? अच्छा, म्हणजे हेअरी पेनिस काय असतात आणि त्याला काय ट्रीटमेंट असते, बरोबर आहे? हो सर. खूप छान प्रश्न, खूप छान. बघा, अशी एंटिटी असेल का? हो ना. बऱ्याचदा आपण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. कोणाला केस कमी आहेत, कोणाला विरळ आहेत आणि हार्मोन्स प्रमाणे बऱ्याचदा जेव्हा हेअरी पेनिस ज्याला म्हणतात ते काय असतात सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचदा पार्टनर माझ्याकडे येतात, दोघेही भांडणं करत येतात. सर म्हणे मला हेच आवडत नाही, मला तेच आवडत नाही. अहो, तुम्ही दोघांना तंतोतंत आवडण्यासाठी कधीच बनलेले नसता. तुम्ही इमॅजिनरी काहीतरी तुम्ही मूव्हीमध्ये पाहता, तुम्हाला वाटतं की राजा राणी सारखं फार छान सुंदर कपल असेल. बऱ्याचदा मी काय म्हणतो, लग्न ही एक तडजोड आणि एक ऍडजस्टमेंट असते. हेअरी पेनिसेस बऱ्याच जणांना रुटीनली शाफ्टच्या खाली बेसला हेअर थांबतात, प्युबिक हेअर्स, पण काही जणांमध्ये हेअर फॉलिकल हे शाफ्टवर जाऊन बऱ्याचदा त्या प्रिफ्यूज पर्यंत देखील जातात. मग अशा वेळेला पार्टनर काय कंप्लेंट करते की मला हे आवडत नाही. बऱ्याचदा काही मुखमैथून करताना ते तोंडात गेल्यानंतर, नाकात गेल्यानंतर मला शिंका येतात किंवा मला हे दिसणारं जे अपिअरन्स आहे ते मला नकोय. मग काय करायला पाहिजे? याला अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. हेअर इपायलेशन, अतिशय चांगल्या प्रकारचे एनडीआग अशा प्रकारचे लेझर्स आहेत. हे लेझरच्या वेगवेगळ्या सेटिंग घेतल्यानंतर त्याची ग्रोथ हळूहळू कमी होते. आणि सर्वात महत्वाचं मी सांगेन की अशा पद्धतीने तुम्ही ग्रोथ कमी केल्यानंतर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला त्याचा अपिअरन्स हे नॉर्मल दिसायला लागतं. आणि तुम्ही म्हणाल ह्या अपिअरन्सचा मग काय उपयोग आहे आपल्याला किंवा कशामुळे पाहिजे असेल, तर मित्रांनो महत्वाची गोष्ट सांगतो. जसा चेहरा तुमचा एकदम सुंदर दिसावा म्हणून तुम्ही कोरीव दाढी करता, त्या ठिकाणी बरंच अतिशय चांगल्या प्रकारचे त्याला वेगवेगळे आकार देता. त्याच पद्धतीने तुमचा अवयव अट्रॅक्टिव्ह असणं हे आवश्यक असतं. आणि हे तुमच्या सेक्स एज्युकेशन आणि हायजीन म्हणजे लैंगिक शिक्षणामध्ये हायजीनचं महत्व या ठिकाणी येतं. नक्कीच सर. आणि प्रतीक्षाताईंचं कौतुक करायला लागेल, कारण की त्यांनी इतका सुंदर प्रश्न विचारलेला आहे. आणि तुम्हाला जर खरंच तज्ञांना भेटायचं असेल तर इथे तज्ञ बसलेले आहेत. आणि थेट भेट घ्यायची असेल तर 9822326248 या नंबरवरती तुम्ही फोन करायचा आहे आणि अपॉइंटमेंट घ्यायची आहे. आपल्याला अजून एक फोन येतोय, आपल्याशी बोलतायत रायगडहून अमीर. अमीर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्ते, ऐकतोय आम्ही. दहीपोळे सर, डॉक्टर दहीपोळे सर. नमस्कार, ऐकतोय आम्ही, बोला. नमस्कार, रायगडवरून बोलतोय. बोला. सर, सुखी जीवनाचा अर्थ काय आहे? अच्छा. म्हणजे सुखी जीवनाचा मंत्र हा कशासाठी म्हणतात, त्याचा काय अर्थ आहे? आता तुम्ही दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो, हा शो तुम्ही कधीपासून पाहताय? सर, झाले 2-1 वर्ष झाले बघतोय. बर. यातनं तुम्हाला काय माहिती मिळाली? जर तुमचा अभिप्राय मला पाहिजे, नंतर मी सुखी जीवनाचा मंत्र काय आहे ते सांगतो. सर, म्हणजे वैवाहिक जीवन हे काय असतं? अच्छा. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही सुखानं आनंदानं राहणं हे म्हणजे काय असतं तुम्ही छान विचारलं. पण तुम्हाला काही थोडीफार काही अडचण किंवा एखादा मला स्पेसिफिक मुद्दा सांगा की ज्यावर मी बोलू शकेल, तुम्हाला थोडक्यात सांगता येईल? म्हणजे बरं, ज्या पार्टनर सोबत आपली व्यवस्थित वेवलेंग जमणं, त्यासाठी अनबन न होणं, दोघांनी एकमेकाला कोऑपरेट करणं आणि हा सुखी जीवनाचा मंत्र पाहून एकमेकाला संमतीने जवळीक करणं, त्यामध्ये प्रेमाने जवळ येणं आणि आपलं जीवन, आपला संसार हा सुखी ठेवणं, जे की सर्वांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. पण घरामध्ये कसं राहावं, कशा पद्धतीने एकमेकाशी संभाषण असावं, आपल्याला एकमेकांबद्दल रिस्पेक्ट कसा असावा आणि ज्या निसर्गाने तुम्हाला तयार केलं त्या गोष्टींचं तुम्हाला ज्ञान, जाणीव आणि हे लैंगिक शिक्षण असण्यासाठीच हा सुखी जीवनाचा मंत्र केलेला आहे.
म्हणून हे मेन कार्यक्रम तुम्ही 2 वर्ष म्हणताय ना, असं 10 वर्षापासून हा चालू आहे. आणखी काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता, किंवा आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात जी खूप छान माहिती दिली, त्यांनी अभिप्राय विचारला, खरंच त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. हो, म्हणजे आपले प्रेक्षक इतके सुजाण आणि सजग आहेत की प्रश्न पण नाही विचारायचा आहे, पण तरी अभिप्राय द्यायचा आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणून त्यांनी फोन केलेला आहे. आपल्याला अजून एक फोन येतोय. सचिन आपल्याशी बोलतायत. सचिन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार जी, बोला. सर नमस्कार. मला असं विचारायचं आहे की एकदा निरोध वापरल्यानंतर परत वापरता येतात का, आणि ते कसे डिस्पोज करावेत याबद्दल माहिती पाहिजे होती. वा वा, खूप खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. म्हणजे बरेचदा असं वाटेल की हा फार सिंपल प्रश्न आहे, पण ह्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देणार. सर्वांच्या मनावाडातला प्रश्न, तो रियूज करता येतो का, आणि त्यानंतर महत्वाचं डिस्पोज. फार गमतीशीर उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टीमध्ये बरेचदा तुम्ही अंधारामध्ये क्रिया करताना सीझरनी कट करता त्याला. सीझरनी कट करता करता बऱ्याचदा त्या ठिकाणी त्या निरोधला कट बसतो आणि ते प्रोटेक्शन मिळत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा तुम्हाला तो उलटा आहे का सुलटा आहे हे कळत नाही. बरं, त्याला सगळीकडनं हात लावून तुम्ही त्याला तो सरफेस इन्फेक्ट होत असतो. मी असं म्हणलं तर तुम्हाला फार वेगळं वाटेल की बऱ्याचदा फिमेल पार्टनर ही कंडोम त्या ठिकाणी वेअर करायला लावत असते, कारण त्याचा बाहेरचा सरफेस हा फिमेलमध्ये एंट्री केल्यानंतर इन्फेक्शन होऊ शकतं. दुसरं महत्वाचं, कुठल्याही पद्धतीने प्रोटेक्शन हे रिपीट यूज करायचं नसतं. आणि आणखी तुम्ही विचारलं तर रियुजेबल प्रकारचे काही निरोध, काही जे हार्ड वन असतात, पण त्याची केअर, त्याचं इव्हन त्याची देखील हायजीन, त्याला व्यवस्थित क्लीन करणं, एका बॉक्समध्ये ठेवणं, अशा प्रकारचे काही असतात प्रोटेक्शन, पण अतिशय काळजीपूर्वक वापरणं ते आवश्यक असतं. मला वाटतं सर्वांना याचं उत्तर मिळालं असेल. आपल्याला अजून एक फोन येतोय. पांडुरंग आपल्याशी बोलतोय. पुण्याहून त्यांनी फोन केलेला आहे. पांडुरंग, तुमचा प्रश्न विचारा. आम्ही ऐकतो पांडुरंग, विचारा. हॅलो, ऐकतोय आम्ही, बोला. हा, मी पुण्यावरून बोलतोय. पांडुरंग बाकी नाव आहे माझं. ओके ओके, पांडुरंगजी बोला. मला गेल्या वर्षी पोस्टेज चालू होतं. पोस्टेज तर ग्रंथीला सुद्धा झाली होती. ओके. हा, तर त्याच्यावर सेक्शुअल जीवनावर काय परिणाम होतो त्याचा? बरं, आता महत्वाचं मला सांगा की आता तुमचं वय काय? 50 येते. बरं, त्या प्रोस्टेटला काही ट्रीटमेंट घेतली का तुम्ही आतापर्यंत? हो. काय घेतलं? आता नॉर्मल झालं. काय केलं तुम्ही? ते औषधे घेतली मी. बरं बरं, मग याच्यामुळे तुम्हाला काही लैंगिक समस्या, काही कमजोरी किंवा त्यामध्ये होतं का? हा, 1 वर्षापासून तो समस्या यायला लागली. समस्या यायला लागली, नक्कीच सांगूया तुम्हाला. म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीमुळे तुमच्या लैंगिक आयुष्यावर काही परिणाम होतो का? बरोबर आहे, चालेल, सांगूया आपण. हे बघा, प्रत्येकाला ह्या स्टेजमध्ये जायचंय. वय वाढणं थांबवता येत नाही, टक्कल पडणं म्हणा किंवा शारीरिक बदल थांबवता येत नाही. तशी प्रोस्टेट ग्रंथी थोडक्यात काय असं सांगूया आपण. आपल्या युरिनरी ब्लॅडरच्या मुखाला एक प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते, एक ट्रँग्युलर, ज्यामध्ये की प्रोस्टॅटिक सिक्रेशन तयार होतात, जे की वीर्यामध्ये मिक्स होऊन स्पर्मला ते पूरक ठरतात. प्रोस्टेट समजा वाढल्यानंतर बऱ्याचदा त्या ठिकाणी काय होतं की पाटकी राहणारी युरिन, त्यानंतर स्वेलिंग, इन्फ्लमेशन, युरिनचा धार कमी होणं, पाठीमागे त्या ठिकाणी युरिन शिल्लक राहणं, आणि वय वाढल्यामुळे टेस्टोस्टेरॉन कमी होतात, म्हणून लैंगिक शिथिलता येते. सर्वात महत्वाचं सांगतो, एक स्टडी झालेली आहे, तुम्ही जर सेक्शुअली ऍक्टिव्ह राहिले आणि ऍटलीस्ट 20 ते 21 वेळा वीर्यस्खलन जर होत असेल, सगळ्यात महत्वाचं समागमानी, तर त्या ठिकाणी प्रोस्टेटची सूज म्हणा, प्रोस्टेटचं इन्फेक्शन म्हणा, किंवा बऱ्याचदा 50% लोकांमध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर देखील कमी होतो. म्हणून जे नेहमीसाठी ऍक्टिव्ह राहतात, मी असं म्हणणार आहे की कन्सेंट घेऊन ऍक्ट करणं तर महत्वाचं आहे, पण ही एक ग्रंथी आहे, तुम्ही ऍक्ट करा किंवा न करा, जशा बाकीच्या ग्रंथी आहेत तसं त्यामध्ये स्वेलिंग येणं, त्याचे सिक्रेशन बनणं, ह्या गोष्टी चालू राहिल्या, खूप छान रिझल्ट येतो. सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, अँड्रोलॉजीना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारच्या सेंट्रली ऍक्टिंग, लोकली ऍक्टिंग, पेरिफेरल ऍक्टिंग मेडिसिन्स आहेत. गरज पडली तर पी शॉट किंवा एक रामबाण उपाय इम्प्लांट देखील करू शकतो. म्हणून काळजी करायची गरज नाही. तुमचं प्रोस्टेट असताना देखील लैंगिक आयुष्य तुम्ही शेवटपर्यंत एन्जॉय करू शकता. मला वाटतं सर्व 50 लोकांना दिलासा मिळाला. खरंच आहे सर. आपल्याला अजून एक फोन येतोय. आपल्याशी बोलतायत पुण्याहून पिंकी. पिंकी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर, वाकडे लिंग असतो का, आणि जर असेल ते नॉर्मल असतं का? म्हणजे बऱ्याचदा लिंगामध्ये काही बेंड असतो, आणि तो बेंड असेल तर ते नॉर्मल असतं का? बरोबर आहे. बरोबर. चला सांगूया तुम्हाला. खूप छान प्रश्न आहे. आपल्या पार्टनर बद्दल प्रश्न विचारणं, मी कौतुक करेन. इव्हन पुरुषांचं देखील, त्यांनी जर त्यांच्या पार्टनर बद्दल विचारला तर
तर हे वाकडेपणा, सरळपणा, नॉर्मल, ॲबनॉर्मल काय सांगूया आपण. वेगवेगळ्या प्रकारचे आकार म्हणजे शेप आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेजरमेंट म्हणजे साईज, यावरून हे प्रकार पडलेले आहेत. नॉर्मली कधीही तुमचं जे लिंग आहे किंवा अवयव आहे असा नाकाच्या सरळ रेषेत जाणारा कधीच नसतो. मग थोडंफार राईट डिव्हिएशन आहे, लेफ्ट डिव्हिएशन आहे. याचं उदाहरण सांगतो की हस्तमैथुन करताना जो हात वापरला जातो त्याच्या अपोजिट साईडला डेव्हिएशन होत असतं. म्हणून अशा प्रकारचं माइल्ड बेंड हा ऍक्सेप्टेबल असतो. पण महत्वाचा आहे, हा एवढा बेंड असेल तो राईट अँगल होतोय, समोरच्या पार्टनरला त्रास होतोय, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोटेक्शन वापरता येत नाही. तर अशा कंडिशनमध्ये सेक्सॉलॉजिस्टना भेटणे, त्याला गोळ्या औषधांनी उपाय नसतो. पिशॉर्ट थेरपी किंवा काही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून काही पेरिकार्डियल बोव्हाईन ग्राफ्ट टाकून तर नक्कीच चांगलं करता येतं. म्हणून अशा माइल्ड बेंड असलेल्या अवयवाला समोरच्या पार्टनरला काही प्रॉब्लेम असेल काही करायची गरज नसते. हे महत्वाचं आहे ना, नॉर्मल ॲबनॉर्मलला फरक करणं आवश्यक आहे. नक्कीच सर. आपल्याला अजून एक फोन येतोय, आपल्याशी अश्विनी बोलतायत ठाण्याहून. अश्विनी, तुमचा प्रश्न विचारा. बोला अश्विनी. ऐकतो आम्ही, तुम्ही बोलत राहा. काही व्यत्यय असेल तर आपण आपला प्रश्न घेऊया. नक्कीच आपण पुढचा प्रश्न घेऊयात. आपल्याशी प्रशांत सुद्धा आपल्याशी कनेक्टेड झालेले आहे, तर आपण प्रशांत यांच्याशी बोलूया. प्रशांतजी, तुमचा प्रश्न विचारा. बोला प्रशांत. थोडा आवाज येत नाही. आवाज वाढवा तुमचा थोडासा. हेलो, हाँ आता येतोय. हाँ, मेरे पेनिस बहुत छोटे हो गए और उसमें थोड़ी भी उत्तेजना नहीं है. सेक्स करते समय मेरे लिंग में उत्तेजना नहीं आती और वैसे ही गिर जाता है. अच्छा, आप कहाँ से बात कर रहे हो? हेलो, आ रही आवाज? आप कहाँ से बात कर रहे हो? हाँ सर, मेरी पेनिस की पेन बहुत छोटे हो गए और उसमें थोड़ी भी उत्तेजना नहीं है. सेक्स करते समय मेरे लिंग में उत्तेजना नहीं आती और वैसे ही गिर जाता है. तो मैं लिंग मेरे पहले ओके, चलो वहां पे उत्तेजना नहीं है और वहां पे आपको कमजोरी आई है, उसका आपको उपाय बताना है, बरोबर आहे. ठीक आहे, कहेंगे आपको. हा कॉमन प्रश्न आहे की कमजोरी, शीघ्रपताने लहान लिंग आणि ही मुलं समोर येऊन विचारतायत, याचं मी कौतुक करतो आणि त्यांना उत्तर देतो. असा थंडी आला, ताप आला, डायबिटीज झाला, बीपी झाला, असा बायपास झाला म्हणून स्टाईल मध्ये असा फाईल घेऊन फिरता तुम्ही. मग तुम्ही एक महत्वाची गोष्ट सांगा, निसर्गानेच तुम्हाला बनवताना तुमच्या अवयवावर पार्शालिटी करायला सांगितलेले का नाही? मग तुम्ही स्वतःहून त्याला वाईट टाकल्यासारखं ठेवणं, त्याच्याबद्दल न विचारणं, न बोलणं, शेवटी अशी कंडिशन येते लग्न झाल्यानंतर ते पार्टनर निघून जायची वेळ येते. बघा, हस्तमैथून बरेच जण म्हणतात की माझ्या खूप चुका झाल्या, पण ह्याला चूक का म्हणायचं हा एक दुसरा प्रश्न. लिमिटेड मध्ये गोष्टीला चूक म्हणायची नसते, पण तुम्ही ॲबनॉर्मल पद्धतीने केलं तर ते चुकीचं ठरतं आणि मग त्या ठिकाणी बेंड होणं, त्या ठिकाणी कमजोरी येणं, सप्लाय न जाणं, सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कुलोजेनिक, कार्पोलॅनिक कंडिशन, रिफ्लेक्स कुठल्या कारणे पाहिलं जाईल. नक्कीच तज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्टना भेटा, तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि तुम्ही कमजोरीतनं नक्की बाहेर येणार. ऍक्सेप्ट केलं तर, तज्ञांना दाखवलं तर. मला वाटतं आता कळलं असेल व्यवस्थित. नक्कीच यांनाही कळालं असेल आणि यांच्यासारखे जे बरेच जण आपला शो बघतायत आणि त्यांना फोन करताना जो संकोच बाळगला जातोय, नाही पण आपण त्याला प्रोत्साहन देतो. नक्कीच त्याच्यामुळे या सगळ्यांना ते उत्तर मिळालेले. आपल्याला अजून एक फोन येतोय सोलापूरहून, आपल्याशी ऋतुराज बोलतायत. ऋतुराज, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. स्मूथ पेनिस काय असतात त्याबद्दल सांगा आणि ते नॉर्मल असतात का त्याबद्दल पण सर. बरं, तुमचं वय सांगा मला. 22 सर. अच्छा, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला आहे. बहुतेक तुम्ही गुगलवर सर्च करून हा प्रश्न विचारलेला आहे. तुमचं अभिनंदन आणि कौतुक. आणि असेही प्रश्न जे विचारता ते आमच्या शोसाठी अतिशय महत्वाचे असतात. स्मूथ पेनिस म्हणजे काय, हा देखील एक नॉर्मल प्रकार आहे आणि ज्यामुळं पार्टनर भांडणं करतात, पण हे करायचं नाही हे सांगूया आपण. बऱ्याच जणांना काय होतं, बॉडीवर हेअर ग्रोथच नाही, त्या ठिकाणी फेमिनाईन टाईप मध्ये, म्हणजे असं वाटतं की पार्टनर म्हणतो अरे तुला कुठं केस दिसत नाही, ना प्युबिक हेअर नाही, ना पेनाइल हेअर नाही, किंवा त्या ठिकाणी कम्प्लीट कसल्याही प्रकारच्या वेन्स किंवा शिरा देखील दिसत नाहीत. मग अशा केसमध्ये एकदम सिलेंडर सारखं ते अपिअरन्स असतं. मित्रांनो, ते देखील नॉर्मल असतं. निसर्गाने जेव्हा तुम्हाला बनवलं ना, प्रत्येक व्यक्तीला परफेक्ट बनवलेलं असतं आणि नॉर्मल बनवलेलं असतं, पण तुम्हाला नॉलेज नसल्यामुळं ते ॲबनॉर्मल समजता, मिसअंडरस्टँड करून घेता, एकमेकाशी डाऊट घेता, भांडणं करता, डिव्होर्स पर्यंत जाता. असं करू नका. आणि त्यात काही बदल करायचा असेल तर पिशॉर्ट इंजेक्शन्स आहेत बऱ्याचदा,
रिकन्स्ट्रक्शन किंवा कॉस्मेटिक सर्जरी करून त्यामध्ये काही मायक्रो सिलिकॉन प्लेट्स टाकले जातात, ज्यामुळे की तुम्हाला रफ अपीअरन्स का पाहिजे असतं तर बरेच आपण डॉटेड निरोध पाहत असतो, तुम्हाला एक्स्ट्रा एन्जॉयमेंट मिळण्यासाठी आणि ते देखील करून मिळतं. हे तुमच्या माहितीसाठी सांगणं अतिशय आवश्यक आहे, खूप जणांना माहित नसतं. आपल्याला अजून एक फोन येतोय सर, ठाण्याहून आपल्याशी बोलतायत अश्विनी तुमचा प्रश्न विचारा. बोला अश्विनी. हॅलो, बोला. नमस्कार, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की संबंध ठेवताना निरोध सोबत लुब्रिकंट वापरता येतात का आणि ती कशी वापरावीत त्याबद्दल सांगा. किती छान प्रश्न खूप आहे, सुंदर प्रश्न विचार. म्हणजे फार बेसिक, अतिशय बेसिक. म्हणजे मला अक्षरशः विचारताना असं छोटा आवाज करून मिळेल तर कोणीच नाही दिसत. म्हणजे हे विचार ओपनली विचारा ना. म्हणजे त्यांना वाटतं ऑलरेडी रबर त्या ठिकाणी आहे, सिलिकॉन त्या ठिकाणी आहे आणि मी काहीतरी लुब्रिकंट टाकलं आणि ते निघून गेलं तर सांगूया. बघा, बऱ्याचदा काय असतं, एखाद्या गोष्टीची युटिलिटी आणि रिझल्ट म्हणजे आपण म्हणतो किती प्रतिशत ते सेफ असतं, मी तर म्हणे 99% सेफ असतं. पण बऱ्याचदा काय असतं की रबर देखील त्या ठिकाणी काही चांगल्या क्वालिटीच्या प्रोडक्शन मध्ये ऑलरेडी त्याला लुब्रिकंट असतं. समोर एक सर्वांना महत्वाचं सांगतो, प्रत्येक प्रोडक्शनच्या समोर एक बीक असते, त्यात एअर असते. कधीही ती एअर पिंच करून काढा, कारण काही जण तशा एअर सोबत ते त्या ठिकाणी चढवतात आणि मग होतं की ज्या कलेक्शनला जागा राहत नाही, ते रप्चर व्हायला लागतात. तर अतिशय महत्वाची गोष्ट सांगेन, तुम्हाला वॉटर बेस्ड लुब्रिकंट वापरायची, ऑइल बेस्ड लुब्रिकंट तुम्ही वापरलं, हे ऑइल घे, ते ऑइल घे, हे लाव, ते लाव लुब्रिकंट म्हणून, तर त्या लॅटेक्सवर त्या ऑइलची रिॲक्शन होते, कंडोम डॅमेज होतो. आणि अशा केसमध्ये वॉटर बेस आहे, सिलिकॉन बेस आहे किंवा नॅचरल लुब्रिकंट असतात, हे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने वापरू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये खूप छान एक टॉपिक दिलेला आहे, तो तुम्ही रेफर करू शकता. खूप छान प्रश्न, अभिनंदन आणि कौतुक. नक्कीच बेसिक प्रश्न होता, पण छान होता. मला वाटतं असा बेसिक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल, पण विचारत नाहीयेत कोणी. पण आपला फेल झालं म्हणजे मी काहीतरी ऑइल वापरलं, त्याला डॅमेज झालं, मला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी झाली, मला इन्फेक्शन झालं. नॉलेज नसल्यामुळे रिझल्टवर परिणाम होतो. सर, आज खूप फोन येत आहेत, अजूनही फोन चौक सुरू आहे, पण आपल्याला थांबावं लागतंय कारण वेळ संपली. हो, वेळ संपलेली आहे. पण तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. आणि पुन्हा भेटायचंय आपल्याला पुढच्या शनिवारी रात्री 11:30 वाजता. पण पुन्हा एकदा आठवण करून देते की आपला हा 3रा एपिसोड आहे आणि फोटो घ्यायचे असतील तर अजूनही तुम्ही फोटो घेऊ शकता. पटापट फोटो क्लिक करायचे आणि व्हॉट्सअपवरती पाठवायचे. आणि सुखी जीवनाचं मंत्र हे पुस्तक तुम्हाला गिफ्ट स्वरूपात मिळणार आहे घरपोच. त्याच्यामुळे हा शो न चुकता बघायचा आहे दर शनिवारी रात्री 11:30 वाजता. आता इथेच थांबतीये. नमस्कार. नमस्कार.